आपल्यासोबत रुपालीताई चाकणकर या फोन लाईनवरून जोडलेल्या आहेत। रुपालीताई, साताऱ्यातील ही धक्कादायक घटना समोर येते। अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून त्यांना ठार मारण्यात आलेला आहे। सासपडे गावातल्या या घटनेच्या संदर्भात मी स्वतः जाऊन कुटुंबियांची भेट घेतली। 2013 मध्ये पोक्सो अंतर्गत हा आरोपी अटकेत होता। त्यानंतर खरं तर कोणती शिक्षा दिली जाते ती यासाठी की मनामध्ये असलेली विकृती नाहीशी व्हावी आणि माणूस म्हणून त्यांनी जगावं। पण पोक्सो अंतर्गतली शिक्षा भोगून आल्यानंतर त्या घटनेच्या वेळेस संबंधित कुटुंबियांना कोणी मदत केली हा डोक्यात राग ठेवून या नराधमाने 2024 मध्ये पुन्हा एकदा त्या मुलीची हत्या करून तिच्यावरती बलात्कार केला आणि तिला विहिरीच्या पाण्यात टाकून दिलं। ती हत्या केल्यानंतरही त्याचा तपास घेतल्यानंतर किंवा फार खोलात तपास कदाचित गेला नसेल की त्याच्यामुळे हा आरोपी मोकाट सुटला आणि 2025 मध्ये पुन्हा एकदा त्याने अशा पद्धतीचं हे कृत्य केलं। खरं तर अतिशय किळसवाणं असं एक कृत्य आहे, माणुसकीला लाजवणारं हे कृत्य आहे। यामध्ये खऱ्या अर्थानं सुरुवातीच्याच कालावधीमध्ये आरोपीला कठोर शिक्षा होणं हे खरं तर अपेक्षित होतं। पण या सगळ्या घटनांमध्ये 2 हत्या केल्यानंतर या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी हा निकाल फास्टच्या कोर्टामध्ये चालावा यासाठी आम्ही राज्य महिला आयोग ही पाठपुरावा करणार आहोत। यापूर्वी कोल्हापूरच्या खोची गावातली असेल, कोथुर्णेची असेल, भोरच्या कातकरी समाजाची असेल, या तिन्ही घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा झाली। इतकंच काय आपल्या सांगलीमधल्या जत इथे सुद्धा अशाच पद्धतीची एक घटना घडली होती। त्याच्यामध्येही आम्ही फास्ट ट्रॅक आणि फाशीची शिक्षा केलेली आहे। तो निकाल आता या 15 दिवसामध्ये लागेल। आम्हाला अपेक्षा आहे माननीय न्यायदेवतेवरती आणि त्यांनी निश्चितपणाने आरोपीला फाशीच्या शिक्षा बरोबरच त्याच्यासाठीचा पाठपुरावा हा आमच्या राज्य महिला आयोगाच्या वतीने केला। जी, धन्यवाद रुपालीताई आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।